कधी कधी काय होतं, मच्छी मिळत नाही बाजारात आणि चिकन खायचा मूड नसतो. त्यावेळेला आपण काय बनवायचा हा मोठा प्रश्न पडतो. तर त्याच्याचसाठी आज आपण बनवणार आहोत झटपट असा अंड्याचा पुलाव. तर चला सुरुवात करूयात आजच्या या रेसिपीला. तर सगळ्यात आधी आपण अंडी उकडायला ठेवणार आहोत. तर 5 ते 6 अंडी मी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालून आपण जशी नॉर्मल अंडी उकडून घेतो तशी मी ही अंडी उकडून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला सांगते. तोवर ही अंडी उकडून घेऊयात. तर ही जोवर अंडी उकडत आहेत तोवर आपण 2 वाटी बासमती राईस भिजत घालून घेऊयात. आणि आता आपण एक कांदा उभा चिरून घेणार आहोत. आपल्याला उभा चिरायचा आहे तो. सो मी मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, तो मस्तपैकी चिरून घेते. अंडी देखील उकडून झालेली आहेत, तर मी आता ही सोलून घेते. आणि सोलून झाल्यानंतर आपण आता सुरुवात करूया आपला अंड्याचा पुलाव करायला. जसं मी तुम्हाला बोलली, हा झटपट होणारा अंड्याचा पुलाव आहे. सो कुकरमध्येच करणार आहोत. तर मी तेल गरम करून घेते आता कुकरला. आणि ह्याच्यामध्ये आपण आता अंड्यांना आपण थोडेसे स्लाईस मारून घेणार आहोत, जेणेकरून मसाला त्याच्या आतमध्ये जाईल. सो ह्या तेलामध्ये आपण डायरेक्ट हळद, आपला घरचा मसाला किंवा लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि गरम मसाला हे सगळं घालायचं आहे आपल्याला. आणि चवीपुरता मीठ देखील घालायचं आहे. आणि जी उकडलेली अंडी आहेत ती आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. सो आता मी ह्याच्यामध्ये एक एक करून ते आपलं उकडलेलं अंडं, ज्याला आपण चिरा मारून घेतलेला होता, ते आपण घालूयात आणि थोडंसं हे नॉर्मली फ्राय करून घेऊयात. आता ऑलमोस्ट आपली अंडी फ्राय झालेली आहेत, ती आपण एका साईडला काढून घेणार आहोत. आणि आता आपण ह्याची फोडणी करणार आहोत. सो ही अंडी आहेत ते मी साईडला काढून घेते. आता जे तेल होतं त्याच्यामध्ये ऑलरेडी मसाला आहे, सगळं आहे. तर त्याच्यामध्ये मी आता उभा चिरलेला बारीक कांदा होता तो घालणार आहे. थोडंसं आपल्याला आलं लसूणची पेस्ट देखील घालायची आहे ह्याच्यामध्ये. आणि हे चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले देखील घालणार आहोत, जसं की तमालपत्र, 2 वेलची, मिरी आणि नंतर दालचिनी येते. हे सगळं आपण थोडंसं घालणार आहोत त्याच्यामध्ये, जेणेकरून त्या गरम मसाला, खडा मसाल्याचा छान सुगंध येतो. सो आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. हा 1 टोमॅटो आहे, 1 कांदा मी घेतलेला होता. सो आता हा टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये आपण छान फ्राय करून घेऊयात. मी 1 चमचा घरचा जो मसाला आहे तो ॲड करणार आहे, कारण की मला असं वाटतं की तो मसाला जरा कमी लागणार आहे, कारण आपण थोडासाच टाकलेला होता जेव्हा आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची होती नुसती तेलामध्ये. त्याच्यासाठी मी आता 1 चमचा परत मसाला घातलेला आहे. आता जी अंडी आपण फ्राय करून साईडला ठेवलेली होती ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि ही अंडी देखील ह्या कांदा आणि टोमॅटोच्या जे काय मसाला आहे त्याच्यामध्ये आपण परतवून घ्यायची आहे. आता अंडी परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो भिजवून ठेवलेला होता आपला बासमती राईस, तो आपण घालून घेणार आहोत. आणि आता हा राईस आपल्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आणि लवकरच आपला हा अंड्याचा पुलाव रेडी होणार आहे, तर जास्त वेळ जाणार नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि नॉर्मल जशा शिट्ट्या काढतो तसंच आपण शिट्ट्या काढणार आहोत. सो जेवढा तांदूळ तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे, कारण का हा छान आपल्याला पुलाव बनवायचा आहे, तर तो फडफडीतच व्हायला हवा. आणि यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. तर मीठ घालून झालेलं आहे आणि आता आपण हा व्यवस्थित मिक्स करणार आहोत. पण कुकरच्या शिट्ट्या काढण्याआधी मी आता ह्याच्यावरती थोडासा मटन मसाला किंवा चिकन मसाला यापैकी काही जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही घाला, याने खूप छान टेस्ट येते. सो आता हा मसाला घालून झाला आहे. एकदा आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत.
तर आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात भरपूर अशी आणि कुकर आता झाकण लावून आपण कुकरच्या शिट्ट्या काढणार आहोत आणि आपला अंडा पुलाव खाण्यासाठी लवकरच तयार होणार आहे. सो कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मस्तपैकी गरमागरम अंडा पुलाव आपला तयार आहे. बघा तो एकदम दिसायला बिर्याणीसारखाच दिसतो. सो गरमागरम अंड्याचा पुलाव हा आम्ही तर खाऊन घेणारच आहोत, पण तुम्ही देखील हा ट्राय करा. जेव्हा कंटाळा आला असेल, काही नसेल घरात, तेव्हा पटकन गरमागरम असा अंड्याचा पुलाव करा आणि करून बघितल्यानंतर मला जरूर सांगा की तुमची रेसिपी कशी झाली. आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.